धरणगाव तालुक्यात विहीर फाट्याजवळ सिनेस्टाईल पाटला गोळी झाडून निर्घृण खून. धरणगाव दिनांक 22 एप्रिल. धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा सिनेस्टाईल पाटला करत निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गोपाल मालचे, राहणार वाकटुकी, तालुका धरणगाव असे मृताचे नाव असून त्याच्यावर रस्त्यावर गाडी अडवून खाली उतरताच डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत थरारक असून प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आरोपींनी 2 ते 3 फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल कोळी हा स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून दुसराही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रारंभिक तपासानुसार जुन्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन कुमार देसले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आज अंदाजे 8:30 वाजता वीर फाट्यावर फायरिंग झालेले आणि त्याच्यामध्ये राहुल कोली म्हणून माणसांनी गोपाल मालची म्हणून ह्या माणसांना गोली घालून मर्डर करण्यात आलेला आहे. याच्या मागचा इतिहास असा आहे, जे राहुल कोलींचा वडील होतं ज्ञानेश्वर कोली यांचं 2011 मध्ये आत्ताची माहीत जे गोपाल मालचीने मर्डर केलं होतं त्यांचं रेव्हेंज म्हणून आता मर्डर करण्यात आलेलं आहे. आरोपी जे राहुल कोली होता आत्ताच्या मर्डरमध्ये त्यांना अटक करण्यात आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. FIR दाखल करणं चालू आहे. सर, आरोपी एकच आहे की अजून काही नवीन? आता सद्यस्थिती इन्फॉर्मेशन अनुसार एकच आरोपी निष्पन्न होत आहे. अजून इन्व्हेस्टिगेशन आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये आणखीन जरी कोणी आरोपी निष्पन्न झाल्यावर त्याला अटक यायची आणि इतर कारवाई करणार आहे. सर, या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी फैलत आहेत. आव्हान काय कराल तुम्ही? अफवेचा काही प्रश्न नाही आहे. म्हणजे जे कोणी मर्डर केलं होतं त्या माणसाला आम्ही अटक ऑलरेडी केलेलं आहे. अजूनही कोणाचा सहभाग असेल तर त्यालाही देखील आम्ही लवकरात लवकर अटकही करणार आहे आणि FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ते मैतांचा भाऊ आणि मैतांचा बायको इथं आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही फिर्यादी घेणं चालू आहे.